हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनादर मिनी ब्लॉग. सो आजही आपण चाललो आहे कुठेतरी फिरायला. सो जायच्या आधीची जी तयारी आहे, बॅग वगैरे पॅक करायची होती मला. सो मी तेच पॅक करत होते, सगळे कंडिशनर शॅम्पू वगैरे जे पण आहे माझं ते घेत होते. त्याच्यानंतर बॅग वगैरे पॅक केली. सकाळचे 7 वाजले होते आणि आम्हाला निघायचं होतं. सो थोडंसं लेट झालं होतं, ट्रॅफिक नाही लागावं म्हणूनसाठी आम्ही निघत होतो लवकर. सो बॅग वगैरे पॅक केली, गाडीमध्ये ठेवलं सगळं सामान आणि आम्ही जस्ट निघालोच होतो. सो ह्याने ना ते एनर्जी ड्रिंक ठेवलेलं गाडीमध्ये. सो त्याच्यामुळे पूर्ण ते जो बॉक्स आहे तो खराब झाला होता आणि मला येत होती खूप झोप. मी त्याला बोलते मला चहा प्यायचा आहे, चहा प्यायचा आहे. सो तो बोला थांबूयात कुठेतरी आणि मग तिथे चहा पिऊया. आणि तुम्ही वेदर तर पाहू शकताय किती सुंदर झाले आणि पावसाळ्यात हेच वेदर सगळीकडे तुम्हाला दिसेल. सो मग आम्ही एका ठिकाणी थांबलो बिकॉज पेट्रोलही टाकायचं होतं आणि टायर बी चेक करायचे होते, मीन्स हवा वगैरे. सो मग ह्याने चेक केलं, थम्सअप केलं की ओके सगळं. आणि त्याच्यानंतर आम्ही थांबलो होतो तुलसी रेस्टॉरंटमध्ये. सो इथे नाश्ता करायचा होता आम्हाला. सो मग मी चाय मागवला होता आणि मिसळपाव मागवला होता ह्याने. सो मग मिसळपाव खाल्ला, चाय पिला थोडासा आणि चायची टेस्ट खरंच खूप छान होती. पण मिसळपाव ओके ओके होता, एवढा टेस्टी नव्हता. आणि चाय 1/2 करत होते मी बिकॉज ह्याला प्यायचा नव्हता, पण मी घेतल्यावरती ह्याला प्यायचा असतो. मग मी थोडंसं त्यांना बोला अजून एक ग्लास द्या आणि मग ते 1/2 केलं आणि ते करता करता पूर्ण तो चहा सांडून गेला. मग मी ते क्लीनसुद्धा केलं बिकॉज मी सांडवलं, मीच क्लीन करणार. सो नाश्ता करून झाला होता आमचा आणि अगेन आम्ही निघालो होतो. सो मला आठवलं की मला थोडंसं काहीतरी स्वीट्स घेऊन जायचं होतं आणि तिथे कुठंही स्वीटचं शॉप दिसत नव्हतं मला. सो मग नेक्स्ट स्टॉपला मी परत थांबणार होते स्वीट घेण्यासाठी आणि गाडी आणि एवढ्या लांब लावली होती. सो मग आम्ही गाडीमध्ये आलो, बसलो आणि अगेन निघालो. सो मी कुठे चालले तुम्हाला नक्की समजेल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.